स्वामी म्हणतात प्रत्येकाची सकाळ ही वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा. म्हणून कोणासोबत तुलना करून तू तुझा स्वास्थ्य खराब करू नकोस आणि नेहमी सेवा करत राहा, जेणेकरून मी तुझा धरलेला हात कधीही सोडणार नाही. हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आजच्या दिवशी आपण बघणार आहोत का मी पितृपक्षामध्ये कोणकोणत्या सेवा करते. कारण आजपर्यंत जे ब्लॉग आले ते आले का तुम्ही पितृपक्षात आपण कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजे, पण मी सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे का माझ्या दिवसभरामध्ये मी कोणत्या सेवा या पितृपक्षामध्ये करत आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान अशी माहिती होईल. तर इथे सुद्धा उमरट्याला हळदीचं लेपन झालं, सुंदर अशा रांगोळ्या सुद्धा तिथे काढून झालेल्या होत्या आणि नंतर देवपूजा झाली. देवपूजा झाल्यानंतरचं आपलं घराचं वातावरण बघा किती छान आणि प्रसन्न झालेलं होतं. देवपूजा झाल्याच्या नंतर लगेचच मी इथे भागवत पारायण करायला बसली होती. कारण या 15 दिवसांमध्ये मला जास्तीत जास्त भागवत पारायण करायचं होतं. कारण मोठा ग्रंथ वाचणं आपल्याने शक्य होत नाही, म्हणून मी तुम्हाला दाखवते आहेत का तुम्हाला अशा प्रकारचा ग्रंथ घ्यायचा आहे, जेणेकरून हा प्रत्येक जण इझिली वाचू शकतो. अगदी 1 तासामध्ये वाचून होतो. खूप छान आहे आणि मोठ्या अक्षरात सुद्धा लिहिलेलं आहे, सुस्पष्ट आहे, लवकर वाचलं जातं आणि 1 ते 1.5 तासामध्ये छान वाचून होतो. आणि गुरुमाऊलींनी आपल्या या संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये मोठा ग्रंथ वाचणं शक्य होणार नाही, म्हणून गुरुमाऊलींनी प्रकाशित केलेला हा आपल्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील अगदी छोटा ग्रंथ आहे, जेणेकरून आपला याच्याने कितीही खरतर प्रारब्ध पितृदोष असेल तर तो अगदी छान असा निवारण होतो. जे काही आपलं भागवत पारायण आहे, तर या भागवत पारायणाने आपल्या पित्रांना संतुष्टी, पित्र तृप्त होतात, मुक्त होतात आणि त्याच्यासाठी आपण हे पारायण दर एकादशीला सुद्धा करत असतो. आणि पितृपक्षात तर आवर्जून प्रत्येकाच्या घरामध्ये एकदा तरी हे भागवत पारायण झालं पाहिजे, जेणेकरून तुमचा 7 पिढ्यांचा पितृदोष अगदी लवकरात लवकर संपेल. बघा, पित्रांची टाक जेव्हा आपण करत असतो तेव्हा सुव्यवस्थित त्याचे पूजन केले पाहिजे. श्रद्धेने एखादी गोष्ट जर आपण करायची ठरवली ना, तर अगदी छान होते, व्यवस्थित होते आणि पित्रांचा आशीर्वादही आपल्याला तेवढाच लागतो. पित्रांची सेवा ग्रंथ किंवा नित्यसेवा या ग्रंथातून पितृस्तुती रोज आपण वाचावी. शेवटी देवापेक्षा पित्र हे श्रेष्ठ आहे, विसरून अजिबात आपल्याला चालणार नाही. ज्यांनी आपला वंश वाढवला आहे ते देवापेक्षा मोठे आहेत, म्हणून सर्वप्रथम एरवी सुद्धा पितृस्तुती वाचल्याशिवाय सकाळी उठल्या देवांची सेवा करू नये. आधी पितरानंतर देव, म्हणून देव्हाऱ्याच्या सुद्धा आधी आपण देवघरामध्ये टाक ठेवत असतो, जे की पितरांची असते, त्याची स्थापना आपण करत असतो. नंतर देवी देवतांची आपण छान अशी पूजा करत असतो. आमच्या खानदेशमध्ये तर काही पितरांचे चित्र सुद्धा बनवलेले असतात, पण प्रत्येकाच्या घरामध्ये आमच्याकडे जी काही आहे पितरांची टाक अजिबात असते म्हणजे असते. आपण असं बघितलं तर सर्वात आधी आपण पितरांचा आशीर्वाद घेणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. सुरक्षा वाढवावी, आशीर्वाद घ्यावा. जे राहिलेले ते चिरे आहेत त्याचे काय करावे उत्तर ह्या सप्टेंबरच्या मासिक अंकामध्ये सुद्धा आपल्याला नवीन पूजा सांगितल्या जातात, जेणेकरून तुम्ही जर पितरांची टाक करावी, सुव्यवस्थित त्यांची घडावण करावी, त्याची श्रद्धेने किंवा याच्याने पूजा करावी. आता बघा, छान असं भागवत पारायण सुद्धा माझं इथे झालेलं होतं. त्याच्यानंतर पितृतर्पण करायचंय. मी सांगितल्याप्रमाणे महिलांना आपल्याला सासरचे आणि माहेरचे दोघांकडचे दोष असतात, म्हणून महिलांनी सुद्धा पितृतर्पण केलं तरी चालतं, पण आपल्याला माहेरच्यांसाठी करता येतं. म्हणून सासरच्यांसाठी जर करायचं असेल, आपला पितृदोष आपल्याला कमी करायचा असेल, तर घरातील कर्त्या पुरुषानेच तर्पण विधी केला पाहिजे. याचा सुद्धा अगदी डिटेलमध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे, जो की तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच आज चेकआउट करा आणि बघू शकता. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा सेवा आपल्या या दिवसभरात करायचं आहे. तर देवपूजेच्या आधी आपण पितृस्तुती, पितृ अष्टकम याचं पठण करत असतो, जेणेकरून पितरांचा मान आधी असतो. पितरांचा मानपान तितकाच महत्वाचा आहे. आपल्या पितृदोष जन्मकुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर आपल्याला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, वारसा हक्क जाणे किंवा आर्थिक धनाची चणचण होणे, किती पैसा असला तरी तो टिकत नाही.
अशा पद्धतीचे आपल्याला बरेचसे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते क्रिएट होत असतात आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं का नाही मला पितृदोष आहे. तर बघा, रोज सकाळी उठल्या उठल्या दक्षिणे देवपूजेच्या आधी आपण पितरांची पूजा म्हणजे सेवा करायची आहे. दक्षिणेकडे तोंड करून पितृसूक्त वाचायचं आहे. तर्पण विधी करायचा आहे, जो की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तर्पण विधी करत असताना 10 ते 2च्या आधी केव्हाही तुम्हाला तर्पण विधी करता येतो. आपण तर्पण विधी करत आहोत, पूजन अजिबात करत नाहीत, म्हणून ते आरती किंवा नैवेद्याची अजिबात गरज भासत नाही. तर्पण झाल्यावर ते पाणी झाडाला, कोणत्याही झाडाला आपण टाकायचं आहे, तुळशी सोडून, आणि लगेचच आपण हात पाय फ्रेश असं धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण देवपूजेला बसायचं आहे. ज्यांच्याकडे पती नसतील किंवा मृत झालेले आहेत, मुलगा नाहीये, अशा स्त्रिया सुद्धा तर्पण विधी करू शकतात. महालयात पितर पंधरवडा या श्राद्ध दिवसांमध्ये पुरुष रोजही तर्पण करू शकतात. आणि मी तर आवर्जून सांगेल का प्रत्येक घरामध्ये दर अमावस्येला पितृतर्पण झालंच पाहिजे. आणि पितृतर्पण झाल्याच्या नंतर पितृस्तुती ही वाचली गेली पाहिजे, कारण पितृस्तुती हे आपलं पितरांसाठी असतं, जेणेकरून पितरांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी आपण पितृतर्पण हे वाचत असतो. तर्पण विधी झाल्याच्या नंतर छान असं फ्रेश व्हायचं आहे. संध्याकाळी देवपूजेमध्ये आपण देवपूजा करत असतो तेव्हा 4 दिवे आवर्जून लावावे. आता 4 दिवे कोणकोणते तर ते बघा, एक दारासमोर, दाराच्या बाहेर, एक देवाजवळ, एक तुळशीजवळ आणि एक माठाजवळ. तर माठाजवळ का, तर जेव्हा आपले पित्र पाणी पिण्यासाठी येतात तेव्हा त्यांना तिथे प्रकाश मिळावा म्हणून आपण एक दिवा अगदी आवर्जून माठाजवळ लावत असतो. बघा, या पितृपक्षामध्ये महालय काळात जे मृत झालेले पूर्वज असतात आपले, जे पृथ्वीवर येतात, त्यांच्या तिथीसाठी आपण जव, तीळ, हवन करत असतो, पिंडदान करत असतो, हिरण्यदान करत असतो, त्यांच्या नावाने गृहस्थांना भोजन करत असतो, म्हणजे अन्नदान करत असतो, चांगले कर्म करत असतो, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळेल, ते तृप्त होतील. त्यांच्यासाठी आपण पितृस्तुती, बाह्य शांती सूक्त, पठण व हवन करत असतो, जे की आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये दिलेलं आहे. महालय कालावधीमध्ये दररोज पितृसूक्ताचे हवन करायचं आहे, जेणेकरून या 15 दिवसांमध्ये त्यांना सुद्धा आपण तृप्त करत असतो. तसेच या दिवशी प्रत्येक अमावस्येला दुपारी 12 वाजता आपण एका पोळीवर थोडा भात, तूप घेत असतो, 5-6 काळे तीळ घेत असतो आणि नंतर दक्षिणमुखी बसून एक माळ जप करत असतो. एक माळ, जो मी याला मंत्र सांगताय त्या मंत्राचा आपण जप करत असतो, ज्याने की जे काही अघोर पित्र असतात, ज्यांची करोना काळात ते मृत झालेले आहेत, किंवा असे असतात का त्यांचे नावं सुद्धा आपल्याला माहिती नाही, किंवा त्यांना सद्गती लाभत नाहीये, त्याच्यामुळे ते आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, आपला मार्ग लागत नसेल, तर या अघोर पित्रांना सुद्धा सद्गती लाभत असते. तर या मंत्राची एक माळ करायची आहे. मध्व सोमास्य धीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मती रती विश्रिता गिरीशा यांत नास्योत्पत्तोत्त वार्जी. ह्या मंत्राची माळ करायची आहे. ज्या दिवशी श्राद्ध असतं त्या दिवशी या मंत्राची माळ करायची आहे. घरात सवाष्णी स्त्रीला जर गेली असेल तर त्यासाठी अविद्वा नवमी आपण जे की 15 तारखेला होती त्याच्यामध्ये सुद्धा आपण श्राद्धविधी करत असतो. त्या अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणास अमावस्येच्या दिवशी हिरण्यदान देत असतो आपण, शिदा आटा देत असतो, जे की आमच्या खानदेशकडे प्रत्येकाला दिलं जाते. आणि जर तुम्ही पितृपक्षामध्ये सेवा केल्या ना, तर तुम्हाला अजिबात नारायण नागबली करायची गरज पडणार नाही. मी तर म्हणते, ज्या घरामध्ये दर अमावस्येला पितृतर्पण होते, दररोज पितृसूक्त वाचलं जातं, पितृ अष्टकम वाचलं जातं, ज्या पितरांच्या सेवा होतात, त्या लोकांना अजिबात नारायण नागबली करण्याची कधीही गरज पडत नाही, असं माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून जेणेकरून जेवढ्या तुम्हाला सेवा करता येतील ना, तेवढ्या सेवा भरभरून आपण करायच्या आहे. म्हणजे आपले पितृ छान असा आशीर्वाद आपल्याला निश्चितच देतील, कारण ते काहीच मागत नाहीये, ते फक्त त्यांच्या शांतीसाठी या सेवा वागतात. बाकी ते तुम्हाला पैसा वगैरे काहीही मागत नाहीये. आणि जर तुम्ही या सेवा नाही केल्या तर तुमच्या घरामध्ये वाद होतील, चिडचिड होईल, भांडणं होतील, किंवा हॉस्पिटलमधून खर्च घुसेल, संतती प्राप्तीचे प्रश्न निर्माण होतील, आणि हा सर्व काही जो पैसा आहे तो तुमचा दुसऱ्या मार्गाने म्हणजे चुकीच्या मार्गाने जाणार आहे. मग चुकीच्या मार्गाने जाणारा पैसा जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही आधी पितरांकडे बघितलं पाहिजे. असं बघितलं तर देवांपेक्षा सुद्धा सर्वात श्रेष्ठ असतं, आणि हे आपण पितरांना देतो, कारण देवांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ हे पित्र झाले आहेत. म्हणून एक सेवा तुम्ही कमी केली तर चालेल, पण पितरांसाठी अजिबात काहीही कमी करायचं नाही. ह्या पितृपक्षामध्ये जेवढे जास्तीत जास्त तुम्ही सेवा कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलंच आहे, पण दररोजच्या रुटीनमध्ये सुद्धा तुम्ही या सेवा केल्या पाहिजे, जेणेकरून पितरांना सुद्धा तितकंच महत्त्व आपण दिलं पाहिजे.
सर्वात आधीचं स्थान त्या येतं आपलं पितरांचं, नंतर येते आपले कुलदैवत आणि नंतर येतात आपले गुरु म्हणजे देव. तर इथे सुद्धा मी संध्याकाळच्या देवपूजामध्ये काल भैरवाष्टक म्हणत असते, नंतर द्वादश ज्योतिर्लिंग म्हणत असते, श्री सूक्ताचं पठण करत असते आणि नंतर जे काही दिवे वगैरे आहे ते छान असे लावून घेतले, अगरबत्ती ओवाळून घेतलेली होती. कारण जेव्हा आपण धूपदीप ओवाळतो ना तेव्हा छान वाटतं, घरामध्ये फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि आता जेव्हा मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपण घरातून निघतो तेव्हा आपली उजवी साईड आणि घरात घुसताना तिकडनं येताना आपली उजवी साईड, म्हणजे घरातून निघताना आपल्या डाव्या साईडने आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून एक पंती लावायची आहे किंवा दिवा लावायचा आहे. दररोजच्या वापरामध्ये जर तुम्ही दररोज या 15 दिवसामध्ये कणकेचा दिवा लावला तर छानच आहे, किंवा तुम्ही सोमवती अमावस्येला सुद्धा कणकेचा दिवा लावू शकतात. आणि दररोज जर तुम्हाला कणकेचा दिवा लावणं नाही शक्य झालं तर तुम्ही मातीची पंती सुद्धा लावू शकता. तिळीचं तेल घ्यायचं आहे, काळी तीळ त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि 2 वाती जोडून 1 वात करायची आहे आणि ती पंती दरवाजाच्या बाहेर, आपण जेव्हा घरातून बाहेर निघतो त्याच्या डाव्या साईडला दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला 15 दिवस लावायची असते, जे की मी आधीच्या सुद्धा ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते आहे का मी सुद्धा या प्रकारे सेवा करत असते. नंतर पितरांना नमस्कार केला. 10-15 मिनिटं जे काही आमचं डोअर आहे पुढचं ते ओपन ठेवते, कारण आम्ही फ्लॅटमध्ये असतो म्हणून पूर्ण दिवा विजेपर्यंत तर नाही ठेवू शकत. पण तुम्ही गावाकडे राहत असाल तर नक्कीच तुम्ही संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत डोअर ओपन ठेवू शकतात आणि तिथे दिवा लावू शकतात. सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील. तर तुम्ही कोणकोणत्या सेवा या पितृपक्षात केलेल्या आहे ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.